राष्ट्रपतींनी नीट अध्यादेशावर स्वाक्षरी केलेली आहे। अतिशय महत्त्वाची बातमी, 1 वर्ष राज्यातल्या विद्यार्थ्यांना आता नीट मधून सूट, एक मोठा दिलासा। चीन दौऱ्यावर जाण्यापूर्वी राष्ट्रपतींनी स्वाक्षरी दिलेली आहे। अर्थातच आपण बघतोय की जे विद्यार्थी अतिशय टेन्शन मध्ये होते, आता काय होणार मेडिकल एंट्रन्स संदर्भात, मात्र 1 वर्षाचा त्यांना दिलासा मिळालेला आहे। राष्ट्रपतींनी अध्यादेशावरती स्वाक्षरी केलेली आहे। 1 वर्ष आता राज्यातल्या विद्यार्थ्यांना नीट मधून सूट मिळालेली आहे। चीन दौऱ्यावर निघणार होते। आपल्याबरोबर आहे रामराजे, 1 वर्षाकरता का होईना एक मोठा दिलासा विद्यार्थ्यांना, काय सांगाल? बिलकुल, केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं मोठं यश आहे हे म्हणावं लागेल। कारण लाखो विद्यार्थी, 4,10,000 विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रामध्ये सीईटी अंतर्गत परीक्षा दिली होती आणि जर नीट लागू केलं असतं तर त्या संपूर्ण परीक्षा आणि अभ्यास पाण्यात गेला असता आणि कुठेतरी याची दखल घेऊन शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदींची भेट घेतली होती। त्यानंतर अध्यादेश काढण्याची सुद्धा विनंती केली होती आणि अखेर अध्यादेश मागील कॅबिनेटमध्ये काढण्यात आला आणि त्यावर आज राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केलेली आहे। काल पुन्हा एकदा जाऊन जे पी नड्डा यांनी भेट घेतली होती। काही कायदेशीर बाबी होत्या, तांत्रिक बाबी होत्या, त्या समजून घेण्यात आल्या होत्या आणि आता अर्जन्सी का आहे, म्हणजे तात्काळ आताच अध्यादेश काढण्याचं कारण काय आहे हे सुद्धा राष्ट्रपतींनी विचारलं आणि त्यानंतरच त्यावर स्वाक्षरी केलेली आहे। आज चीनला जाणार आहेत राष्ट्रपती आणि त्यापूर्वी स्वाक्षरी होण्याची अपेक्षा होती आणि त्यानुसार G24 ही सर्वप्रथम माहिती सुद्धा दिली होती आणि चीनला जाण्यापूर्वी राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केलेली आहे। त्यामुळं लाखो विद्यार्थ्यांचं जे वर्ष वाया जाणार होतं, अभ्यासक्रम अवघड होता, त्याचबरोबर पुस्तकं सुद्धा उपलब्ध नव्हती आणि प्रादेशिक भाषेमधून परीक्षा देण्याचा सुद्धा पर्याय सुद्धा उपलब्ध नव्हता। त्यामुळे अशा पार्श्वभूमीवर सरकारकडून हा मोठा दिलासा मिळालेला आहे असं म्हणावं लागेल। कारण या संपूर्ण विद्यार्थी आणि त्यांचे पालक गेल्या अनेक दिवसापासून तणावग्रस्त वातावरणामध्ये होते। काल सुद्धा मुख्यमंत्र्यांबरोबर पालक संघटनांनी चर्चा केलेली आहे। त्याचबरोबर कोचिंग क्लासेसने दर सुद्धा 5 पटीने वाढवलेले आहेत। ही संपूर्ण माहिती राष्ट्रपतीकडे पोहोचवण्याचं काम जे पी नड्डा यांनी केलं आणि राष्ट्रपती यावर समाधानकारक झाले आणि पुन्हा पुढे कोर्टामध्ये स्वतः सरकार जाणार नाही याचं स्पष्टीकरण सुद्धा केलं आणि त्यानुसार अध्यादेश हा काढण्यात आलेला आहे। मात्र आता या अध्यादेशाच्या विरोधामध्ये जर कोण कोर्टामध्ये गेलं तर तिथं ठोसपणे बाजू राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला मांडावी लागणार आहे। मात्र महाराष्ट्रासाठी आता संपूर्ण प्रवेश जे आहे ते सीईटी नुसार होणार। जे सरकारी कॉलेजेस आहेत त्यामधले संपूर्ण प्रवेश सीईटी होणार। मात्र खाजगी संस्थांना, खाजगी महाविद्यालयांना या अध्यादेशामधून सूट दिली नाहीये, कारण खाजगी संस्था, खाजगी महाविद्यालयाला नीटच लागू असणार आहे असं स्पष्टपणे या अध्यादेशामध्ये सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे सरकारी कॉलेजेसमध्ये प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना सीईटी नुसारच मिळणार आहे। मात्र रामराजे, एक प्रश्न असा विचारायचा वाटतो की जर का कोणी या संदर्भात कोर्टात चॅलेंज केलं तर सरकार आता कसा डिफेन्स घेईल? बिलकुल, विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम वेगळा आहे, त्याचबरोबर ग्रामीण विद्यार्थ्यांना यामुळे मोठं नुकसान होणार आहे, तोटा होणार आहे, पुस्तकं उपलब्ध नाहीये। ही संपूर्ण परिस्थिती जी आहे ती परिस्थिती केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला पुन्हा एकदा कोर्टामध्ये मांडावं लागेल आणि आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार लवकरच सुप्रीम कोर्टामध्ये आणखीन काही संघटना जाऊन या ऑर्डिनन्सला, अध्यादेशाला आव्हान देणार आहेत आणि त्यावेळेस तिथे आर्ग्युमेंट केलं जाईल आणि त्यावेळेस सुप्रीम कोर्ट सरकारला हे विचारू शकतं की ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे तर पुन्हा अध्यादेश काढण्याची घाई का केली सरकारने आणि त्यावेळेस मग सुप्रीम कोर्टाला संपूर्ण माहिती देणं गरजेचं आहे। सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे की नीट रद्द केली नाही, नीट कायमची रद्द करण्यात आलेली नाहीये, फक्त या वर्षासाठीच विद्यार्थ्यांना सूट देण्यात आलेली आहे। सूट देण्यात आलेली आहे याचा अर्थ सवलत देण्यात आली आहे याचा अर्थ नीट रद्द केली असा होत नाही। म्हणून 1 वर्षाची सूट ही फक्त विद्यार्थ्यांना दिलेली आहे। त्यांचा अभ्यासक्रम पाहून, प्रादेशिक भाषा मध्ये त्यांना अभ्यासक्रम उपलब्ध नाही हे पाहून, त्यांना पुस्तकं उपलब्ध नाहीयेत हे पाहून आणि अचानक सीबीएसई बोर्डाप्रमाणे आलेलं संकट, कोचिंग क्लासेसने वाढवलेली फीस, या सर्व पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा घेतलेला निर्णय आहे आणि ते अधिकार केंद्र सरकारकडे उपलब्ध आहेत निर्णय घेण्याचे आणि हीच बाजू पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये मांडावी लागणार आहे सरकारला। रामराजे, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। रामराजे शिंदे दिल्लीहून आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते। ते एकूणच आपण बघतो आहे की 1 वर्षाचा दिलासा जरी मिळाला असला तरी आता दुपटीनं विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागणार आहे। त्यानिमित्तानं खरं तर G24 तासनं हा आवाज उठवला होता। आता G24 तास कडूनच सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अगदी मनपूर्वक शुभेच्छा। G24 तास रहा एक पाऊल पुढे।